पिंपरी चिंचवडमधील सन्माननीय सोनॉलॉजिस्ट डॉक्टर सचिन कोल्हे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा मोठे बंधू हे सुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ सर्जन त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ञ म्हणूनही या ठिकाणी डिग्री परिसरात सराव प्रॅक्टिस करत आहेत. आज या ठिकाणी सहयोग फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर्स बॅडमिंटन लीग या ठिकाणी संपन्न होते. सरांनी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या ठिकाणी बॅडमिंटनमध्ये केलेलं आहे. मोठे वेगवेगळे राऊंड्स त्यांनी जिंकलेले आहेत. नमस्कार सर. सर, आजच्या ह्या लीगबद्दल तुम्ही काय सांगाल सर, की कशा पद्धतीने ही लीगमध्ये तुमचा सहभाग झाला आणि कोणकोणते प्लेयर्सला तुम्ही सामना केला? या लीगमध्ये मी मेन्स डबल्स आणि मिक्स डबल्स या दोन इव्हेंट्समध्ये भाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रोफेशनल अशी ही इव्हेंट ऑर्गनाईज झाली होती आणि खरोखर खेळण्याचा एक आनंद त्या ठिकाणी आम्हाला घेता आला. आणि सांगायची गोष्ट म्हणजे माझे जे पार्टनर होते डॉक्टर शिंदे, ते 52 वर्षाचे गृहस्थ आहेत, तरी देखील ते एवढे फिट आहेत. आणि खरं तर त्यांचा गेम बघून आम्हालाच लाज वाटत होती. आम्ही त्यांच्यापेक्षा 10 वर्ष लहान असून पण आमचं फिटनेस जरा कमी होता, तरी आम्ही चांगल्या तऱ्हेने लढत दिली. तर नशीबच कदाचित वाईट होतं की आमची सेकंड सीडलाच मॅच लागली, पहिलीच मॅच. ठीक आहे, तरी पण स्टील वी फॉट वेल, चांगली मॅच झाली आमची. सर, तुम्ही त्याच्यातले स्वतः अनेक वर्षापासून सराव करत गेली 10 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. ह्या प्रॅक्टिस ज्यावेळी सुरुवात करताना जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये बराच मोठा फरक झाला आहे, काय सांगाल? आता कॉम्पिटेटिव्हनेस वाढला आहे आणि अवेअरनेसही वाढला आहे. म्हणजे गेल्या वर्षीची जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटचा विचार केला तर यावेळेला अतिशय चांगल्या तऱ्हेने लोकांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून स्वतःचा गेम सुधरवून व्यवस्थित एक वेगळ्या पातळीपर्यंत ही खेळ नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे डॉक्टरांचा गेम असला तरी डॉक्टरांकडनं एवढी ॲक्च्युली अपेक्षा नाही आहे फिटनेसची, कारण डॉक्टरांचा मेन व्यवसाय असतो रुग्ण तपासणे आणि जे दिवस असतात डॉक्टरांचा रुग्णांच्या संपर्कातच निघून जात असतो. तरी देखील हे सगळे डॉक्टर्स एवढ्या चांगलं फिटनेस ठेवून जे गेल्या टुर्नामेंटचा विचार केला तर ह्या टुर्नामेंटमध्ये ॲटलिस्ट 50% इम्प्रूव्हमेंट फिटनेसमध्ये सगळ्या डॉक्टरांच्या दिसते. सगळ्याच जे सहभागी झालेले आहेत कंटेस्टंट त्यांच्यामध्ये दिसते. सर, आता जे डॉक्टर लोखंडे आणि डॉक्टर पोटे, कामठे आणि संदीप खेडेकर मेंगडे यांची ही जो फायनल होते, सेमीफायनल या ठिकाणी होते, तर ह्या सेमीफायनलबद्दल काय सांगाल सर? आता हे तसे बघितले तरी दोघे पारंपरिक प्रतिस्पर्धीत म्हणायला पाहिजे, कारण मला वाटतं गेल्या 2-3 टुर्नामेंटमध्ये हे दोघं एकमेकांच्या अपोजिटला आलेले आहेत आणि दरवेळी संदीप आणि निकेतने बाजी मारली. तर बघूया ज्यावेळेस कामटे आणि पोटे त्यांचा बदला घेऊन फायनल गाठतात की नाही बघणं जरा औत्सुक्याचं ठरेल. चांगली व्हावी ही मॅच अशी अपेक्षा आहे. निकेत जरा इंज्युअर्ड आहे, रिस्ट बँड तो बांधूनच खेळतोय, तरी पण मला वाटतं मॅच चांगली होईल, मजा येईल बघण्यासाठी. ह्या दोन्ही पारंपरिक तुम्ही जसं सांगितलं प्रतिस्पर्धेमध्ये, ह्याच्यामध्ये डॉक्टर लोखंडे यांचा जो फिटनेस आहे आणि प्रॅक्टिस तुम्ही त्यांच्याबरोबरच करताय, तर डॉक्टर लोखंडे हे थोडेसे गेम चेंजर आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? अतिशय ॲग्रेसिव्ह खेळ आहे त्यांचा आणि त्यांची स्मॅश मारण्याची जी त्यांची पद्धत आहे ती अतिशय अचूक आहे. म्हणजे एक व्यवस्थित डीप मारतात स्मॅश, त्यामुळे समोरच्याला तो उचलूनच द्यावा लागतो आणि त्याचा फायदा त्यांचा पार्टनर घेत असतो. हे अगदी त्यांचं ठरलेलं गणित आहे. दोघांचं कॉर्डिनेशन खूप छान आहे आणि अतिशय फास्ट गेम खेळतात. डिफेन्स गेम खेळण्याचं त्यांच्या दोघांची पण प्रवृत्तीच नाही, दोघं अटॅकिंगच खेळतात, त्यामुळे समोरच्यावर कायम दबाव असतो. आणि निकेत लोखंडे, आता आपण बघतोय चौघांमध्ये निकेत लोखंडेच डॉक्टर असेल की त्यांचा फिटनेस जरा व्यवस्थितच आहे. म्हणजे संदीप मेंगडे जरा आहे फिट, पण त्यांनी पण आता थोडं अजून बारीक होणं गरजेचं आहे. तरी 5 किलो वजन त्यांनी गेल्या सीझनपेक्षा कमी केलेलं आहे यावेळेस.
चांगला पॉईंट होता आत्ताचा. पण पोटेंच्या तो बाहेर गेला मला वाटतं. हो हो हां. त्यांनी मारला, तो प्रयत्न होता अनिकेत लोखंडेच्या बॅकहँडला टाकण्याचा, त्यांना काही जमला नाही, बाहेर गेला. ही सर्व्हिस चुकली आहे संदीपची. एक मिस टाइम शॉट होता, पण तो नशिबाने बरोबर पडलाय. बरोबर पडला. निकेतला पॉईंट मिळाला. बघू शकता तुम्ही, कुठलंही शटल नेटच्या वरती उचलून मिळालं ना की ते खाली शूट केलंच पाहिजे. या दोघांचा प्रयत्न बघा, टॅप ते सोडतच नाही. जिथं कमी आहे त्या ठिकाणी त्यांनी बरोबर शॉट मारला. सर्व्हिस चुकलेली आहे. त्याचं दुःख झालेलं आहे. त्यांना त्यांच्या खास शैलीत त्यांनी दुःख व्यक्त केलंय. या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे दोघं सर्वच्याला सर्व्हिसच करू देत नाहीत. सर्व्हिस थोडीशी नेटच्या वरतून आली ना की दोघे टॅप करतात. त्यामुळे समोरचे खेळणारे जे असतात त्यांचा आत्मविश्वासच एक प्रकारे ते हलवून टाकतात. सर्व्हिसच जमत नाही म्हटलं पुढचं गेम खरंच अवघड होऊन जातं. सर्व त्यांच्याबरोबरची जी स्ट्रॅटेजी आहे ते नियोजनबद्ध करणं हे गरजेचं आहे. तरच जिंकण्याची शक्यता आहे. काय म्हणजे लोहा लोहे को काटताय, काट्याने काटा काढायचा, तसंच त्यांच्याबरोबर खेळावं लागणार, तर दुसरा काही पर्याय नाही. सर तुम्ही स्वतः सोनाराजीच आहात. याच्यामध्ये मी पाहिलं की जे खेळाडू आहेत त्यांचं मस्क्युलर इंजुरी बऱ्याच होतात. आणि ही मस्क्युलर इंजुरी जी आहे ती सोनोलॉजिस्टला बरोबर सापडत नाही किंवा ती त्या लेवलला ॲक्सेस होत नाही. MRI म्हणा किंवा अगदी सिटी स्कॅन ह्याच्यामध्ये सुद्धा ती वर्कआउट होत नाही. तर ह्याच्याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन करता? नाही, आता मग ही परिस्थिती होती 5 वर्षापूर्वी, पण आता इतक्या चांगल्या मशीन बाजारात अवेलेबल झालेल्या आहेत, सोनोग्राफीचेही म्हणा किंवा MRIचेही म्हणा, म्हणजे आता असा प्रॉब्लेम नाही फारसा दिसत. अचूक निदान होऊ शकतंय सध्या. पण मसल पूल म्हणा, मसल टेअर म्हणा, मसलमधले समजा ब्लिडिंग म्हणा, हो, या गोष्टी सुद्धा आता अचूकतेने ओळखता येतात. फरक एवढाच आहे की ह्या गोष्टींचं कसं असतं, म्हणजे क्लिनिकली पण त्या व्यवस्थित ओळखता येतात. त्यामुळे MRI पर्यंत किंवा सोनोग्राफीपर्यंत हे पेशंट येतच आहे. ऑर्थोपेडिशियन किंवा सर्जन हे लोक ते क्लिनिकलीच तपासून त्यांची ट्रीटमेंट चालू करून टाकतात. सर आत्ता तुमच्या ह्या बोलण्यातून एक चांगली गोष्ट निदर्शनास आली की डॉक्टर स्वतः खेळताना ह्या ज्या इंजुरीज आहेत, खेळाडूंना लागणारी जी इफिशियन्सी एन्हान्समेंट सिस्टीम लागते, तर ह्याचं प्रॉपर जजमेंट डॉक्टरांना सुद्धा यायला मदत होऊ शकेल. तसं हो, नक्कीच. आता कॉम्पिटिटिव्हनेस एवढा वाढला आहे की प्रत्येक जण आता स्वतः, म्हणजे आता मी बघितलं ना, एवढे सगळे प्लेयर सकाळपासून खेळतात, वॉर्मअप केल्याशिवाय एक जण सुद्धा कोर्टात उतरलेला नाही. मागच्या टुर्नामेंटला अशी परिस्थिती होती की तिकडनं दरवाज्यात आले, रॅकेट उचलली की लागले खेळायला. आता तसं झालेलं नाही. म्हणजे रिस्ट जॉईंट खाली अँकल जॉईंटपासून सुरुवात करणार आणि रिस्ट जॉईंटपर्यंत संपवणार, त्याशिवाय कोर्टात कोणी उतरू शकणार. बरं, म्हणजे जी प्रचार म्हणता येईल त्याच्याबद्दलचं एज्युकेशन, म्हणजे डॉक्टरांचं स्वतःचंही लक्ष देणं जरा वाढलं. सर तुम्ही आजचा जो विषय निघाला इन्व्हेस्टिगेशन संदर्भात, तर हे जे खेळाडूंचं इन्व्हेस्टिगेशन किंवा त्यांचं रेग्युलर चेकअप जो आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सोनोलॉजिस्ट व्ह्यू म्हणून काय सांगू शकाल सर? की रेग्युलर सोनोग्राफी व्हावी का किंवा रेग्युलर त्यांच्या बोन्स वगैरे जे आहेत, कारण सोनोग्राफी ही गोष्ट इंजुरीलेस आहे, म्हणजे थोडक्यात त्याचा काही रेडिएशनचा वगैरे भाग येत नाही. तर ह्याचं काय रेग्युलर व्हावं का, त्याचा कितपत फायदा होईल हा पण आहे. सोनोग्राफीचा फारसा रोल नाही आहे या गोष्टींमध्ये. मसल टिअर आणि मसल टिअरच ही एक गोष्ट मला वाटतं, किंवा आता समजा शोल्डर इंजुरी झाली, रोटेटर कफ टिअर असतो, नी जॉईंटच्या काय लिगामेंट्स इंजुरी असतात, या गोष्टी सोनोग्राफी नक्की समजू शकतात. बाकी फार विशेष सोनोग्राफी रेग्युलर करून काही फायदा होत असेल असं नाही. झाली इंजुरी तर सोनोग्राफी करून सांगता येईल आपल्याला काय झालं.
पण लिगामेंट इंजुरी ह्याच मोठ्या प्रमाणात असतात. हो हो, कारण हा गेम त्याच्यामुळे तसा डिमांडिंग गेम आहे, हां फिजिकली भयानक डिमांडिंग गेम आहे. नी जॉईंट एक फार स्ट्रेस दिला जातो म्हणजे या स्पोर्ट्समध्ये. नी जॉईंटवरच पूर्ण भर असतो सगळा गेमचा. या ठिकाणी आत्ताचा मॅच काय स्कोर पहिला सेट डॉक्टर निकेत आणि संदीपने जिंकला आहे, म्हणजे आरामातच जिंकला आहे. आरामातच झाला. हां, सेकंड सेट चालू आहे, त्यातही ते लिडिंगच दिसतंय. आणि एकमेकांशी हसत प्रतिस्पर्ध्याशी हसत चालली मॅच. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात. हे ॲग्रेसिव्हनेस मला म्हणजे हे काही हीट आणि पत्रा गरम असं सगळं शिवाय पण बरेच मॅचेस झाल्यामुळे सुद्धा थकावट जाणवते. आता ॲक्च्युली मला तर असं दिसतंय की समोर फायनल जी दिसते निकेतला आणि संदीपला, त्या फायनलसाठी ही पूर्वतयारी चालली आहे की आता आपण एका लयात येऊयात आणि याच लयीमध्ये फायनलला जिंकण्याचा प्रयत्न करूया, असं त्यांचं दोघांचं दिसतंय. कारण ते म्हणजे काही अजागळ खेळ चाललेला नाहीये, पॉइंटच घेत आहेत, किलच करतायत. म्हणजे रॅली करूया आणि समोरच्याला पळवूया वगैरे असं काहीही करत नाही. थोडक्यात ही पूर्वतयारी चालली त्यांची फायनलची पूर्वतयारी असं गोष्टी पण आता हे आता जे फायनलचे प्लेयर्स आहेत ते कोणते आहेत काय सांगतात? फायनलला दर्पण आणि दिगंत गुप्ता आहे आणि यातला जो जिंकेल तो फायनलला येईल. दर्पण आणि दिगंत आणि निकेत आणि संदीप यांची गेल्या वेळेला फायनल नाही, गेल्या वेळेला हे दोघं सेमीफायनलला अपोजिटला आले होते, तेव्हा हे दोघं जिंकले होते. पण फायनल मात्र डॉक्टर उपाध्याय आणि सिद्धार्थ परचुरे यांनी मारले होते आणि तेव्हा संदीप निकेत रनर्सअप. यावेळेला सिद्धार्थ डॉक्टर नसल्यामुळे त्यांना संधी आहे. सर हे आज रविवारचा दिवस जो आहे तो पूर्ण वेळ खेळल्यानंतर मग सोमवारी थकावट जाणवणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. हा रविवार कधीच संपू नये अशी तो संपतोच आणि सोमवाराला सामोरं जावंच लागतं. असतो 2 दिवस उत्सव साजरा करून घ्यायचा. 2 दिवसाचा उत्सव साजरा करून जायचं परत कामाला. परत ड्युटी ऑन ड्युटी शेवटी ते आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. एकदम ॲग्रेसिव्ह म्हणजे फायनल म्हणून असं हे नाही त्यांचं. चार्मिंग फायनल ज्या रेग्युलर त्यांच्या होतात तशा. कोटे सरांचा मूड गेलेला दिसतोय खेळायला. सर ही पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन जी आहे रोखे महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. मोठ्या तर ह्या पद्धतीचंच टुर्नामेंट पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन भरू शकते असं वाटतं. पण एवढ्या दर्जाचं एवढे इन्व्हॉल्वमेंट, एवढी स्पॉन्सरशिप, एवढं नियोजन, एवढं व्यवस्थापन असं नसतं. पिंपरी चिंचवड ठेवलं तर त्यात एवढे प्लेयर्स येत नाहीत. कारण आता बघितलं तुम्ही तर जळगाव, धुळे, नगर, नाशिक, नागपूरहून सुद्धा प्लेयर्स आपल्याकडे आलेले आहेत. फक्त पिंपरी चिंचवड म्हटलं तर केवढे निघणार प्लेयर ठेवून. बरं, त्यामुळं पिंपरी चिंचवडला भरवायची झाली तर त्यांनी ओपन टू ऑल करावी, पूर्ण महाराष्ट्राला इन्व्हाइट करावं, या पिंपरी चिंचवड आणि खेळा. असं केलं ना तर नक्की ग्लॅमर येईल. 100% ग्लॅमर येईल. 100% त्याला प्रायोजक मिळतील. 100% ती टुर्नामेंट कॉम्पिटेटिव्ह होईल. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आउटकम यायला टुर्नामेंट होते मला वाटतं गेल्याच आठवड्यात. गेल्या आठवड्यात पण ती एवढी ग्लॅमरस सेलिब्रिटी आपलं. तर व्ह्युअर्स हा प्रकार म्हणजे कमी असतो. आज एवढे राज्यस्तरावरचे हे खेळाडू आहेत, परंतु आपल्या कमीत कमी डॉक्टरांचे मित्रपरिवार हा सुद्धा त्याच्यामध्ये विजिटर्स नाही. तर काय सांगाल व्ह्युअर्स? ते आपलं आता आहेच, म्हणजे डॉक्टर व्यवसायाला लागलेलं ते म्हणजे ग्रहणच म्हणता येईल एक प्रकारे.
आपल्याकडे वेळच नसतो सर. आपण स्वतः सुद्धा खेळायला येणं ही मोठी गोष्ट आहे. तर दुसऱ्याचा खेळ बघायला येणं म्हणजे एखाद्या मित्राने की मित्र माझा आहे त्याने माझा खेळ बघायला यावं फारच अवघड होतं. आता माझ्या शेजारी माझे 2-3 डॉक्टर मित्र राहतात की रोज माझ्याशी खेळतात, माझ्याशी बोलतात. पण ते सुद्धा मी बोलवून सुद्धा आलेले नाही, कारण त्यांना पण आठवडाभर काम असतं आणि आता एक संडे मिळाला आहे, घराचे सगळे कामं अटकलेली आहेत आणि सचिन कोल्हे खेळतोय मग आपण त्याला बघायला जाऊ. फार म्हणजे जास्तच अपेक्षा ठेवल्यासारख्या आहे. या ठिकाणी डॉक्टर सत्यजित पाटील हे आलेले आहेत, निमाचे प्रेसिडेंट, आणि त्याचबरोबर डॉक्टर सुधीर काटे, डॉक्टर भांडवलकर हे निमाचं काम पाहतात. डॉक्टर पवार सेक्रेटरी, डॉक्टर भांडवलकर सेक्रेटरी आहेत. तर तुम्ही जे प्राधिकरणामध्ये खेळाल मॅच झालेली दिसते. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी डॉक्टर भोखंडे आणि संदीप यांनी जिंकलेली आहे. त्यांनी माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती की मॅच खेळताना आमचा फोटो काढावा. त्यांच्या मुलाखतीत मी ते विसरलेलो आहे. आता मला त्यांच्या शिव्या खायच्या आहेत जाऊन. पण आता त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे. अरे हो, त्यांना एखादा स्नॅप पाठवत, त्यांना स्लॅब युट्यूबवरती पाठवतो. धन्यवाद सर, तुम्ही जी माहिती दिलीत आणि संपूर्ण या मॅचचं कोऑर्डिनेशन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद.